गोपिका गायरक्षण हा माईंच्या काळजा 5चा भाग मला माहिती आहे. कारण या संस्थेशी त्या एका वेगळ्या इमोशननी जोडल्या गेल्या होत्या. म्हणजे सगळ्या जगाला माहिती आहे की त्या अनाथांची माय होत्या, अनाथांची यशोदा होत्या. म्हणजे आई कायम म्हणायची की मी जन्म दिला नाही, मला देवकी नाही होता आलं, पण मी यशोदा झाले. हे सगळ्यांना माहिती आहे. पण माईंनी जी स्वतःच्या जगण्याशी रिलेट असलेली एक तिच्या आयुष्याचा भाग असलेली किंवा एका अवस्थेतून ती जात असताना, एका प्रसंगातून ती जात असताना जे काही तिच्यासोबत घडलं, त्यावेळेस जे कुणी मदतीला धावून आलं, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून जी संस्था स्थापन केली ती आहे ही गोपिका गायरक्षण संस्था. इथे भाकड गायींचा सांभाळ केला जातो. भाकड या शब्दाविषयी मला जास्त बोलायची गरज नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे की एकदा का दूध दुभती गाय जिने दूध देणं बंद केलेलं आहे किंवा जी आता वासराला जन्म देणार नाही आहे, अशी कुठलीही आटलेली गाय, भाकड गाय, त्या भाकड गायींचा सांभाळ या ठिकाणी केला जातो. आणि ही संस्था आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये माळेगाव ठेका या ठिकाणी आहे. मुक्या प्राण्यांची संस्था म्हणजे मुक्या प्राण्यासोबत काम करताना ज्याला की बोलता येत नाही आहे, ज्याला की काही सांगता येत नाही आहे, जे काही हवं असेल ते मागता येत नाही आहे किंवा जे नको आहे ते बाजूला सारता येत नाही आहे, अशा मुक्या प्राण्यासोबत काम करताना त्याच्या गरजा पुरवणं, त्याची काळजी घेणं, त्याला हा विश्वास देणं की त्याचं कुणीतरी आहे. मला वाटतं हे खूप मोठं ईश्वरी काम आहे, हे परमेश्वराचं काम आहे. आणि 2007 साली माईंनी वर्धा जिल्ह्यामध्ये गोपिका गायरक्षण जेव्हा सुरू केलं, तेव्हा मला माहिती आहे की खूप तिच्या इमोशन्स त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या होत्या. कारण त्या मागचा जो प्रसंग आहे, म्हणजे माझा जन्म गायीच्या गोठ्यात झाला. म्हणजे आता मी ते सगळं सांगत बसणार नाही, पण ज्या पद्धतीने आईला बाहेर केलं गेलं, ज्या पद्धतीने बेहोशीमध्ये गोठ्यात आणून टाकलं गेलं आणि ज्या बेहोशीमध्ये तिने मला जन्म दिला, त्या वेळेस ज्या गायीने तिला वाचवलं, ज्या गायीने इतरांना तिच्याजवळ येऊ दिलं नाही, फिरकू दिले नाही, कदाचित मनातल्या मनात तिने ते वचन दिलं असेल की मी सुद्धा जेव्हा मला शक्य होईल तेव्हा तुझ्यासाठी काम करेल किंवा गायींसाठी काम करेल किंवा मुक्या प्राण्यासाठी काम करेल. आणि ती वचनबद्धता तिने आयुष्यभर पाळली आणि मी आता तेच वचन त्याच पद्धतीने ते काम पुढे घेऊन जाते. आता सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे 218 भाकड गायी आहेत. दरवर्षी ठराविक काळानंतर आपल्यापर्यंत लोक येत असतात, आमच्याकडे गायी आहेत, आपण घेऊ शकाल का म्हणून विचारत असतात. मला जास्तीत जास्त हे काम कसं वाढवता येईल किंवा जास्तीत जास्त भाकड गायींना इथे आसरा कसा मिळेल आणि त्यांच्याच शेणापासून किंवा गोमूत्रापासून काहीतरी त्यांचंच उत्पन्नाचं साधन कसं होईल आणि त्यातूनच त्याचा खर्च कसा भागवला जाईल, हाही विचार मी येत्या काळात करते आहे. आणि नवीन काहीतरी चित्र मला यातून समोर आणायचंच आहे. पण ही संस्था माझ्यासुद्धा काळजा 5चा भाग आहे. आईनी संस्था सुरू केली कारण तो आईच्या इमोशनचा भाग होता. माझा तर जन्म ह्या गोठ्यात झाला आहे, त्यामुळं माझी नाळ इथे तोडली गेलेली आहे. आई कायम सांगायची की 16व्या दगडाला नाळ तुटली ममता. ज्या गोठ्यामध्ये नाळ तुटली, ज्या गायींच्या समोर त्या साक्षी होत्या, त्या गायी ह्या सगळ्या प्रसंगाच्या साक्षी होत्या. माझी सुद्धा नाळ जी त्यांच्याशी जोडली गेलेली आहे ती आयुष्यात कधीही तुटणार नाही. जोवर मी आहे तोवर ते काम करत आहे.